बातमी परभणीतून परभणी प्रकरणाचे अमरावतीमध्ये संतप्त पडसाद बघायला मिळाले। माथे फिरूचा प्रतिकात्मक पुतळा हा अमरावतीमध्ये जाळला गेलाय। जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात भीम ब्रिगेडनं आंदोलन केलंय। परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाची विटंबना केल्यानंतर या माथे फिरूचा पुतळा अमरावतीत जाळलेला आहे। अमरावतीत या प्रकरणाचे पडसाद हे बघायला मिळाले। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी सुरेंद्र अकोडे आपल्या सोबत जोडलेत। सुरेंद्र, परभणीमध्ये घटना घडली, परभणी बंदची सुद्धा हाक दिली गेली होती, परभणीमध्ये तणावाचं वातावरण होतं, याचे पडसाद आता अमरावतीमध्ये सुद्धा दिसतायत। पुतळा जाळला गेलाय, काय सध्याची स्थिती आहे अमरावतीमध्ये? नक्कीच, खरं तर परभणीमध्ये जो प्रकार घडला त्याचे पडसाद आता अमरावतीत देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दिसू लागलेले आहेत। आज भीम ब्रिगेडच्या या सामाजिक संघटनेने अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या युवकाचा जे आरोपी युवकाचा जो पुतळा जो आहे प्रतिकात्मक पुतळा या ठिकाणी जाडला आणि निषेध केला आहे। या आरोपीला तात्काळ अटक करून त्याला फाशीची शिक्षा द्यावी, त्याच्यावर कडक कारवाई करावी। सरकारने या संदर्भात पूर्णपणे दखल घेऊन संपूर्ण सखोल माहिती गोळा करून या आरोपीला तात्काळ कडक शिक्षा द्यावी यासाठी असे निदर्शने देखील या भीम ब्रिगेड संघटनेच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलं। एकंदरीत जर बघितलं तर केवळ भीम ब्रिगेड संघटनाच नव्हे तर परभणीच्या प्रकारानंतर संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये भीम ब्रिगेडच्या सह इतर सामाजिक संघटना देखील या ठिकाणी आक्रमक होताना दिसतंय। जगदीश जी, धन्यवाद सुरेंद्र दिलेल्या माहितीबद्दल।